कालभैरव म्हणजेच भगवान शिवाचा अत्यंत उग्र आणि रौद्र अवतार, जो अधर्म, अन्याय आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करतो. भैरवाची पूजा प्रामुख्याने रात्री केली जाते. त्याला प्रसन्न करण्यासाठी भक्त मद्य, मांस, काळं तीळ आणि तेलाचा दिवा अर्पण करतात. पण प्रश्न असा आहे, दारूच का? कारण दारू ही मदचे प्रतीक आहे, म्हणजेच मनाची अस्थिरता, वासना आणि अहंकार. दारू अर्पण करण्यामागचा खरा अर्थ म्हणजे हे भैरव माझ्या अहंकाराचा आणि वासनांचा त्याग करतो. म्हणूनच भैरव उपासक दारू अर्पण करताना ती स्वतः कधीच पित नाही, तर ती अर्पण केलेली ऊर्जा म्हणून पाहत असतात. हे बाह्य नसून एक आंतरिक साधना आहे, स्वतःच्या नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्याची. म्हणूनच आजही अनेक भैरव मंदिरात दारू हा भक्तीचा नव्हे तर त्यागाचा प्रसाद मानला जातो. अघोरी साधना पद्धतीत दारू हे एक प्रतिकात्मक साधन आहे. दारू पिणे नव्हे तर त्या माध्यमातून स्वतःच्या अंधकारावर विजय मिळवणे हे त्यामागचं तत्व आहे. भैरव म्हणजे भीतीचा अंत आणि दारूचा प्रसाद म्हणजे आपल्या आतल्या राक्षसावर विजय मिळवण्याची प्रतिज्ञा. जो भैरवाला दारू अर्पण करतो तो प्रत्यक्षात आपला अहंकार, लोभ आणि वासना अर्पण करतो आणि म्हणूनच तो देवही त्याला प्रसन्न होतो. कारण खरी भक्ती बाह्य नसून तर ती आंतरिक परिवर्तनात असते.